जो तुम्ही हा पॅटर्न बघत आहात ना, हा पिंक आणि ग्रीनचा पूर्ण तुम्हाला कॉम्बिनेशन भेटून जातो। प्रिंट नाही पण हे तुम्हाला पूर्ण विविंगचं काम आहे, म्हणजे तुम्हाला काम जे आहे ना पूर्ण धाग्याचं काम भेटून जात असतं। म्हणून की पटोला साडी असो, सिल्क साडी असो की लेस बॉर्डरची साडी असो, सगळे आपल्याला कमी रेंजमध्ये हे प्रोडक्ट भेटून जातात। म्हणून ऑर्गनजा साडी जी आहे ना ही खूप लेटेस्ट आणि डिमांडेड आहे। म्हणून ऑर्गनजा साडीचं जे कलेक्शन आहे ना तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकतात। नमस्ते मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे अजमेरा फॅशन मध्ये। कशा आहात मित्रांनो? दरवेळेस मी तुमच्यासाठी खूप सुंदर सुंदर कॉन्सेप्ट घेऊन येत असते, नवीन नवीन व्हेरायटी जसे काही येत असताना तर मी तुमच्याशी शेअर करत असते। आणि माझं नाव आहे सपना पाटील। अजमेरा फॅशन हे आहे ना होलसेल मार्केट आहे, आणि होलसेल मार्केटमध्ये तुम्हाला भरभरून कलेक्शन भेटून जातं। आणि ते भरभरून कलेक्शन म्हणजे तुम्हाला माहितीच असेल, आपल्याकडे साडीज पासून तर सगळं काही प्रोडक्ट भेटत असतात। म्हणजे लेंगा, गाऊन, क्रॉप टॉप, कुर्तीज, लॅगीज, प्लाझो वगैरे असतील, किड्स वेअर, मेन्स वेअर सगळं काही भेटत असतं। पण आजचे जे कॉन्सेप्ट आहेत ना ते तुमच्यासाठी आहेत, म्हणून जास्त करून रिक्वायरमेंट आली आहे कस्टमरांची। तर मी तुमच्याशी शेअर करणार आहे सिल्कची साडी। आणि सिल्कची साडीमध्ये आपल्याकडे ना खूप सुंदर असे लेटेस्ट पॅटर्न आलेत, तर ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर स्टार्ट करूया, आपल्याकडे नवीन नवीन काय काय व्हेरायटी आली आहेत ते तुम्ही बघत असतील ना। हा पिंक कलर माझ्याकडे आहे आणि सुंदर असा पॅटर्न आणि कॉम्बिनेशन तुम्हाला बघायला भेटणार आहे। मी तिला पूर्ण ओपन करून तुम्हाला दाखवणार आहे की अशा प्रकारे आपल्याकडे नवीन पॅटर्न आले आहेत। जर का तुम्हाला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे ना, तर अशा प्रकारे जी मी साडी तुम्हाला दाखवणार आहेत ना ते पॅटर्न तुम्ही तुमच्या शॉपमध्ये आरामाने ठेवू शकतात। जो तुम्ही हा पॅटर्न बघत आहात ना, हा पिंक आणि ग्रीनचा पूर्ण तुम्हाला कॉम्बिनेशन भेटून जातो। तुम्ही अगदी सुंदर ही साडी बघत आहात ना, ही सुंदर अशी याच्यामध्ये तुम्हाला फुल जाल कन्सेप्टची प्रिंट तुम्हाला दिसून जाते। आणि ही प्रिंट नाही पण हे तुम्हाला पूर्ण विविंगचं काम आहे, म्हणजे तुम्हाला काम जे आहे ना पूर्ण धाग्याचं काम भेटून जात असतं। म्हणून जर का तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करायचा विचार केलाय ना, तर जे कन्सेप्ट मी तुमच्याशी शेअर करणार आहे ना ते कन्सेप्ट तुम्ही ठेवू शकता तुमच्या शॉपमध्ये। आणि जे काही मी नावं बोलणार आहे ना ते नावं सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, कारण जर का तुम्ही हा कन्सेप्ट तुमच्या शॉपमध्ये ठेवणार ना तर ही नावं तुम्हाला सांगावं लागतील, कारण रिक्वायरमेंट कस्टमरांची हर टाइम असत असते म्हणून। आणि जास्त करून महाराष्ट्रात चालणाऱ्या ज्या साड्या आहेत ना मी ते तुमच्याशी शेअर करणार आहे। आणि हे जे तुम्ही बघत आहात ना ही तुम्हाला भेटून जाते डिजिटल सिल्कची साडी। ही तुम्ही बघत आहात ना, आतापर्यंत तुम्ही भरभरून सिल्कच्या साड्या बघितल्या असतील, पण ही जी साडी आहे ना ही साडी तुम्हाला भेटून जाते डिजिटल लिलन साडी, सिल्क बेस वरती असते। म्हणून ही जो पॅटर्न आहे ना सिल्क बेस वरती, याच्यामध्ये पूर्ण डिजिटलचं पूर्ण फ्लावर्स प्रिंट केले गेले। जर तुम्ही अशा प्रकारचे नवीन कन्सेप्ट ठेवणार ना तर कस्टमर याच्याने अट्रॅक्ट होत असतात, म्हणून तुम्ही अशा प्रकारचे पॅटर्न ठेवू शकतात। आणि आपल्याकडे खूप कमी रेंज मध्ये हे सगळ्या वस्तू भेटून जात असतात। मग ती सिल्क साडी असो की पटोला साडी असो की पट्टू साडी असो की पटोला साडी असो, सिल्क साडी असो की लेस बॉर्डरची साडी असो, सगळे आपल्याला कमी रेंजमध्ये हे प्रोडक्ट भेटून जातात आणि त्याच्यामध्ये चांगलेच आपल्याला मार्जिन काढता येत असते। आता तुम्ही ही साडी बघत आहात ना, सिल्क साडीवरती तुम्हाला पूर्ण भेटून जातं वर्क पॅटर्न। तिच्यामध्ये हे जे तुम्ही बघत आहात ना हे सगळं तुम्हाला वर्क भेटून जात असतं। सुंदर असे पॅटर्न कलेक्शन आपल्याला भेटून जात असतात। आणि कलर चार्टची गोष्ट करू ना तर भरभरून कलर चार्ट तुम्हाला इथे भेटून जातात। आणि तुम्हाला हे जस्ट मी सॅम्पल दाखवते, तुम्ही विचार करत असतील ना की मॅम सिंगल पीस भेटतो का, पण नाही मित्रांनो। जर का कोणाला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे ना तर ते अजमेरा फॅशनशी जोडू शकतात आणि त्यांचा न्यू बिझनेस ते स्टार्ट करू शकतात। कारण हे प्रोडक्ट जे असतात ना हे प्रोडक्ट आपल्याला सेट टू सेट घ्यायचे असतात, म्हणजे सिंगल पीस इथे नाही भेटत। म्हणून तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करायचा विचार केलाय ना तर अशा प्रकारचे जे कन्सेप्ट आहेत ना हे तुम्ही ठेवू शकतात। आता तुम्ही ही साडी बघत आहात ना, ही साडी तुम्हाला भेटून जाते कांजीपुरम साडी, कारण आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या साडी आहेत आणि हिचं नाव आहे कांजीपुरम साडी। आणि हिच्यामध्ये तुम्हाला खूप सारे मोर पॅटर्न मध्ये भेटून जातात, डॉट प्रिंट मध्ये भेटून जातात। म्हणजे प्रिंटची गोष्ट करून आता आपल्याला भरभरून कलर चार्ट पण भेटून जात असतात आणि प्रिंट पण भेटून जात असतात। आणि आपल्याकडे भरभरून कलेक्शन आहेत, कलर चार्ट आहेत, आणि हे सगळे मी तुमच्याशी सॅम्पल शेअर करत आहे। पण जर का तुम्ही येत आहे अजमेरा फॅशनशी जोडत आहेत ना तर तुम्हाला हे कन्सेप्ट आहेत ना सगळे सेट टू सेट घ्यायचे असतात। आता ही साडी तुम्ही बघत आहात ना, ही साडी तुम्हाला पूर्ण भेटून जाते प्लेन मध्ये। आणि सुंदर असं तुम्ही बघत आहात ना हिच्यामध्ये पूर्ण बॉक्स पल्लू दिला गेलाय आणि त्याच्या आतमध्ये तुम्हाला कुठलीही प्रिंट नाही दिसणार आहे। तिच्यामध्ये तुम्हाला फक्त दिसणार आहे बॉर्डर। आणि सुंदर अशी तुम्ही बघत आहात ना कलर चार्ट वगैरे अगदी सुंदर तुम्हाला वाटत असतो। हे बघा प्लेन मध्ये तुम्हाला ही दिसून जात असते। आणि सुंदर अशी याच्यामध्ये ना बॉर्डर तुम्हाला गोल्डन जरीचे याच्यामध्ये तुम्हाला बॉर्डर दिली गेली आहे।
अशा प्रकारचे प्लेन मध्ये सुद्धा आपल्याकडे खूप सारे पॅटर्न्स आहेत, म्हणजे बॉर्डर मध्ये तुम्हाला चेंजेस भेटून जातील आणि तुम्ही खूप सुंदर असे पॅटर्न बघितले सुद्धा असतील। पण हे जे पॅटर्न आहेत ना सगळ्यात लेटेस्ट पॅटर्न आहेत आणि हे जो पॅटर्न तुम्हाला दाखवते ना पटोला पॅटर्न मध्ये तुम्हाला भेटून जातो आणि सिल्कची गोष्ट करून तुम्हाला अगदी सॉफ्ट कपडा याच्यामध्ये भेटून जात असतो आणि हिला म्हटलं जात असतं पटोला पॅटर्न। तुम्ही बघत आहात ना सुंदर असा हा पटोला पॅटर्न तुम्हाला भेटून जातं आणि कलर चार्टची गोष्ट करून आता पिंक ऑरेंजचा कॉम्बिनेशन केला गेलाय ना, वाव म्हणून अगदी सुंदर वाटत असते आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 5 पीस 6 पीस 7 पीसचा सेट असतो आणि सगळे कलर चार्ट तुम्हाला वेगवेगळे भेटून जातात। आता हा तुम्ही पॅटर्न बघत आहात ना, वाव, कारण जास्त करून आहे ना डिमांड येत आहे ऑर्गनच्या साडीज मध्ये आणि ही साडी मी तुमच्याशी शेअर करणार आहे ऑर्गनच्या पॅटर्न मध्ये। आणि तुम्ही जेव्हा बाहेरीला घ्यायला जातात ना तर 2100 2200 3000 पर्यंत आहे ना ऑर्गनची साडी भेटत असते। पण मित्रांनो आपल्याकडे अजमेरा फॅशन मध्ये ना ही साडी खूप कमी रेंज मध्ये आपल्याला भेटून जाते। तुम्ही बघत आहात ना सुंदर असा कलर चार्ट तुम्हाला भेटून जातो आणि तिच्या बरोबर तुम्हाला पूर्ण सरोस्की पॅटर्नचं काम केलं गेलंय। म्हणून ऑर्गनच्या साडी जी आहे ना ही खूप लेटेस्ट आणि डिमांडेड आहे। म्हणून ऑर्गनच्या साडीचं जे कलेक्शन आहे ना तुम्ही तुमच्या शॉप मध्ये ठेवू शकतात। जर का तुमच्या आधी कलेक्शन ठेवलेलं असेल तरीही काही दिक्कत नाही आहे। अशा प्रकारचे जे कलेक्शन आहे ना तुम्ही ठेवू शकतात। याच्यामध्ये जास्त पीस नाही असतात, सगळे कलर चार्ट वेगवेगळे असतात, म्हणून तुम्ही अशा प्रकारचे कलेक्शन ठेवू शकतात आणि तुमचे कस्टमर जास्त करून तुम्ही जोडू शकतात। कारण आताचे जे लेडीज असतात ना, माझ्या मैत्रिणी असतील ना, सगळ्यांना मिका असे ना तरी सुद्धा सगळ्यांना आहे ना नवीन कलेक्शन पाहिजे असतं, म्हणजे काहीतरी नवीन शोधत असतात। म्हणून तुम्ही नवीन जे व्हेरायटी येतात ना ते तुम्ही ठेवू शकतात। आणि तुम्ही बघत असतील ना लाईव्ह पर्चेसिंग चालू आहे। कस्टमर जेव्हा 9 वाजतात ना तर 9 वाजल्यानंतर आहे ना कस्टमर येणं चालू होऊन जात असतं आणि सगळ्यांबरोबर आमचे सेल्समॅन प्रोव्हाइड केले जात असतात। म्हणून तुम्ही जर का अजमेरा फॅशनशी जुळत आहात ना तरी सुद्धा तुम्ही इथं आल्यानंतर एक आयडी प्रूफ घेऊन यायचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला एक सेल्समॅन प्रोव्हाइड केला जात असतो आणि तुम्हाला खूप सारे कलेक्शन इथं भेटून जात असतात। कलेक्शन मी आधी तुम्हाला सांगितलेच होते की आपल्याला अजमेरा फॅशन मध्ये काय काय भेटून जात असतं, म्हणून बेफिकर होऊन बेकाळजी करून तुम्ही अजमेरा फॅशनशी जुळू शकतात। आणि जर का तुम्हाला अजमेरा फॅशन मध्ये नाही येऊ शकत आहे, तुम्ही घरी बसले तुम्हाला प्रोडक्ट मागवायचा आहे तर स्क्रीनवरती नंबर आहे त्याच्यावरती कॉल करा, मेसेज करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा, शेअर करा, बेल आयकॉन करा, जो पण काही नवीन व्हिडिओ ना तुमच्यापर्यंत नक्कीच येणार। आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला, जातोया, नमस्ते।